सीझन चालू झाले की मार्केटमध्ये खूप छान फ्रेश भाज्या भेटतात। मटर असो किंवा पालक, मेथी, बऱ्याच प्रकारच्या भाज्या, गाजर खूप छान फ्रेश भेटतात। मी आज ठरवलं होतं की मेथी मटर मलाई बनवायची आहे। फर्स्ट टाइम बनवली पण खूप चविष्ट झाली होती। इथे घेतलेला आहे कांदा, मिरची, थोडेसे काजू, आलं, लसण आणि भाजलेले शेंगदाणे थोडेसे हलक्या हाताने परतून घ्यायचे। इथं बटर टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं। 2 चमचे तूप टाकून ही मेथी छान बारीक कट करून घेतलेली आहे, तिला परतवून घ्यायचं। ती छान वाफळली की काढून घ्यायचं। काढून घेतली की लगेच आपल्याला इथे तेल टाकून याला फोडणी द्यायची आहे। तेल, जिरे, तेजपत्ता आणि खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला आवडीप्रमाणे आणि मिरची 2। इथं वाटण काढलेलं आहे ते छान बारीक काढून इथे आपल्याला शिजवण्यासाठी टाकलेलं आहे। शिजवून घ्यायचं वाटण। 5-10 मिनिटं शिजल्यानंतर थोडासा धनजिरा पूड, मीठ आणि गरम मसाला। कमी साहित्यामध्ये पण खूप फार चविष्ट भाजी तयार होते। इथे फ्रेश मलाई टाकलेली आहे। मटर, इथे मटर थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकून आपल्याला छान शिजवून घ्यायचं। मलाई म्हणलं की थोडंसं गोडसर येतं, तर मग इथे चिमूटभर साखर आणि इथे टाकलेली आहे मी कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीमुळे भाजीला चव दुप्पट येते। आणि ही आपली भाजी तयार बघा झालेली आहे। थोडी छान शिजत आलेली आहे। शिजत आली की आपल्याला इथे टाकायची आहे मेथी। मेथी शिजवण्याची जास्त गरज नाही, आपण त्याला ऑलरेडी आपण वाफळून घेतलेला आहे। बघा ही आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे। थोडंसं बटर टाकायचं, छान एक वाफ येऊ द्यायची आणि आपली मेथी तयार झालेली आहे। चपाती सोबत खा किंवा फुलक्यासोबत खा, अतिशय चविष्ट। भाकरी सोबत पण ही भाजी तेवढीच चविष्ट लागते। जशी बनवण्यासाठी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीची भाजी तयार झाली। आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स।